बुलढाणा नगर परिषद हद्दवाढीला ग्रामस्थांचा कडाडून विरोध. गाव बचाव कृती समितीचे मंत्रालयात साकडे. बुलढाणा शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. बुलढाणा नगर परिषदेत सागावण, येळगाव, जांभरुण यांसारख्या ग्रामीण भागांचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू असतानाच स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गाव बचाव कृती समितीच्या माध्यमातून थेट नगर विकास विभाग आणि मंत्रालयाला निवेदन देऊन ही हद्दवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाणा नगर परिषदेने 21 डिसेंबर 2020 रोजी ठराव क्रमांक 34 नुसार शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र या प्रस्तावामुळे सागावण, येळगाव, जांभरुण, सुंदरखेड आणि माळविहीर यांसारख्या गावांमधील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. ग्रामस्थांनी उपस्थित केलेले मुख्य आक्षेप. कायदेशीर बाजू. संबंधित ग्रामपंचायतींनी हद्दवाढीसाठी कोणताही संमती ठराव दिलेला नाही. उलट हद्दवाढ नको असल्याचा ठराव ग्रामसभांनी एकमताने मंजूर केला आहे. नगर परिषदेला दुसऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. चुकीची आकडेवारी. हद्दवाढीच्या प्रस्तावात सादर केलेली लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि रोजगाराची टक्केवारी ही वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सुविधांचा अभाव. नगर परिषद सध्याच्या हद्दीतच नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरली असताना ग्रामीण भाग समाविष्ट करून नवीन समस्या का निर्माण केल्या जात आहेत असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांची भूमिका. आम्हाला नगर परिषदेत सामील व्हायचे नाही. आमची ग्रामपंचायत आम्हाला सक्षमपणे सोयी सुविधा देत आहे. हा हद्दवाढीचा प्रस्ताव अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता सरकार या जनआक्रोशाची दखल घेऊन हद्दवाढीचा निर्णय मागे घेणार की ग्रामस्थांचा हा लढा आणखी तीव्र होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शहरालगतच्या सावळा, सुंदरखेड, सागवन, माळविहीर ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक मूकमोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि विषय असा की नगरपालिका हद्दवाढी संदर्भात आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. आणि निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना एकच कळकळीची अशी विनंती आहे की ह्या ग्रामपंचायतची नगरपालिकेमध्ये एंट्री न करता आम्हाला आमची एक स्वतंत्र ग्रामपंचायत राहू द्यावी, ज्या माध्यमातून एक सांस्कृतिक आणि एक गावाचा वारसा त्या ठिकाणी जोपासला जाऊ शकेल. या ठिकाणी आम्ही आज सर्व गावकरी आणि गाव बचाव समितीच्या मार्फत सावळा, सुंदरखेड, सागवन, जांभरुण, माळवीर, येळगाव या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शासनाला निवेदन दिलेलं आहे. मी सागवन ग्रामपंचायत सदस्यपदी आहे. आम्ही 2014 पासून 2021 मध्ये आणि 2 ऑक्टोबर 2021 ला ग्रामसभेचा सुद्धा यांना नकारते ठराव दिलेला आहे की आम्हाला नगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हायचं नाही. तरी सुद्धा हे आमच्यावर बळजबरी का लादतायत. सागवन यांचं म्हणणं आहे की सागवन ग्रामपंचायत, येळगाव ग्रामपंचायत ह्या ज्या शेजारीच्या ग्रामपंचायती या लोकांना सुखसुविधा देत नाही. तर आमची शासनाला विनंती आहे की सर्व शासन कर्मचाऱ्यांना आमची विनंती आहे की सागवन, सुंदरखेडमध्ये माणसंच राहतात, त्यांना जशी तुम्ही सुविधा देता, ज्यावेळेस आपलं सर्वांचं काम पडलं ज्यावेळेस आपण मतदान मागायला सर्व सागवन, सुंदरखेड, येळगाव या ठिकाणी येतात, तर तसं आपलं सुद्धा कर्तव्य सागवन, सुंदरखेडला विकास पुरवण्यासाठी आणि जे सागवन, सुंदरखेड हद्दवाढ होऊ नये अशी मी शासनाला कळकळीची विनंती करतो. परत ही आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्यासाठी तयार आहे. आज सागवन, सुंदरखेड, माळवीर, येळगाव या ग्रामपंचायतीचा जो आहे तो नगरपालिकेमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून तिकडे गेलेला आहे, शासनाकडे गेलेला आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतीनं त्यांचं संमती नाकारलेली आहे. सगळ्या ग्रामपंचायतींना ठराव दिलेले आहे की या नगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश होऊ नये. हा या गावावरती त्यांच्या इच्छेविरुद्ध लादण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. त्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मूक मोर्चा केला आणि शासनाला आम्ही विनंती करतोय की तुम्ही आम्हाला आमच्या न्याय हक्कावर गदा आणू नका. आम्हाला या नगरपालिकेमध्ये जायचं नाही. आम्हाला त्याच ठिकाणी आमच्या सुखसुविधा तुम्ही द्याव्यात. आज बुलढाणा येथे सागवन, सुंदरखेड, येळगाव, माळवीर येथील नागरिक भूमिपुत्र मंडळी या ठिकाणी सर्वांनी खूप मोठा मोर्चा, शांतिपूर्ण मोर्चा, जो जन आक्रोश मूक मोर्चा, गावकरी जन आक्रोश मूक मोर्चा म्हणून आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आलेलो आहोत. प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत की बुलढाणा नगरपालिकेने जो काही शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव
जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता डायरेक्ट राज्याच्या नगरविकास खात्याकडे त्या ठिकाणी पाठवला आणि त्या ठिकाणी खूप मोठी प्रोसिजर आता लास्ट स्टेजवर तो आणून ठेवला. आत्ताशी का आम्हाला कळायला लागलं कोर्टाच्या माध्यमातून की हा प्रस्ताव खूप पुढे गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचा विश्वास न घेता आमच्या स्वातंत्र्यावरची गदा आणण्याचे काम करतात. आमचं स्वातंत्र्य जे भौगोलिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल किंवा पारंपरिक पद्धतीने जे आम्ही ग्रामपंचायत गावकरी म्हणून त्या ठिकाणी कारभार सांभाळतोय, तर कुठेतरी सर्वांवर एक वेगळ्या प्रकारची गुलामगिरी आणण्याचे जे पाप या ठिकाणी हे प्रशासन करत आहे, त्याला विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून आज खूप मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी आलो आणि आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि याच माध्यमातून एक आम्ही गाव बचाव कृती समिती या ठिकाणी तयार केली असून ती आगामी काळात या विरोधातही कोर्टातही जायचं काम पडलं तर मुख्यमंत्र्यांनाही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडणार आहोत. तुम्ही नगरपालिकेचं सांगताय, पण जे विद्यमान आमदार आहे संजय गायकवाड त्यांनी पुढाकार घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे की विकास होईल मोठ्या प्रमाणात गावाचा शहरात आल्या तर. तुमचा विरोध काय आहे? आमचा विरोध आम्ही गावकरी म्हणून विरोध करतोय आणि आम्ही कोणाच्याही विरोधात नसून आम्ही फक्त प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणी विरोध दर्शवतोय आणि एक संविधानिक पद्धतीने आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे. त्या ठिकाणी आम्ही शांततेने या ठिकाणी प्रशासनाला आमचं म्हणणं लेखी स्वरूपात दिलेलं आहे. त्यामुळं निश्चित शासन त्याची दखल घेईल. आता आपण हा बाहेर फार मोठा भव्य विशाल मोर्चा बघितलात मंडळी. हा जो मोर्चा जो आहे हा या गावांच्या स्वातंत्र्याची सार्वभौमत्वाशी निगडीत आहे. तो आमच्या मातीचा मुद्दा आहे. आमची माती आम्ही पारतंत्र्यात का टाकावी? आर्टिकल 243 कॉन्स्टिट्यूशनचं, त्या 243 प्रमाणे हे स्वायत्त संस्था आहेत, यांना विचारल्याशिवाय काहीच करता येऊ शकत नाही. आपण पहा 29/12/2020 ला नगरपालिकेने स्वतःहून ठराव घेतला का ह्या सर्व 4 ग्रामपंचायती आमच्या ताब्यात द्या. नगरपालिकेला अशा पद्धतीचा ठराव घ्यायचा अधिकार आहे का की स्वतःहून ते आमच्या ताब्यात द्या म्हणायचा? हा एक प्रश्न झाला. ठीक आहे, प्रस्ताव गेला, त्याचं कोणती शहानिशा झाली नाही या जिल्हाधिकारी लेवलला, आहे तसा चालला गेला. तो दुसऱ्यांदा परत आला. तो 2/7/2021 ला पुन्हा मंत्रालयाने परत केला की तुम्ही स्थानिक लोकांचं काय, यांना काय नाही विचारलं? इथं जे आहे इथं खरंच 100% नागरीकरण झालं का? त्याच्यानंतर इथली जे आहे अकृषिक रोजगार जो नगरपालिकेवर अवलंबून आहे तो झाला का? हे सर्व मुद्दे काढून तो परत केला. परत केल्याच्या नंतर आमच्या ग्रामपंचायतींनी जे आहे की 4ही ग्रामपंचायतींनी आणि ग्रामसभांनी सुद्धा, जनतेने सुद्धा फार मोठा एक मोर्चा आमच्या ग्रामपंचायतवर आला होता की आपल्याला तसं करायचं नाही, जायचं नाही म्हणून. तर आम्ही अशा पद्धतीने ते नामंजूर म्हटलेलं आहे, आम्ही त्याला मान्य केलं नाही, तरीही जबरदस्ती आमचा प्रस्ताव गेलाच. आता प्रस्ताव गेला तो पुन्हा तिसऱ्यांदा परत आला. पत्रकार बांधवांनो, तिसऱ्यांदा परत आला. तिसऱ्यांदा सुद्धा कोण बळजबरीने हे प्रस्ताव पाठवतो? आता हे नाही तो प्रश्न नाही, तो प्रश्न नाही. ते मंत्रालयाचं काम आहे की ते पुरवठ्या काढून परत पाठवत आहेत. तर हे एक झालं. आता तिसऱ्यांदा तो पडलेला आहे तिथं. आणि आता मागे ते पेपरमध्ये तुम्ही छापलं होतं, पेपरमध्ये पाहिलं का 4 महिन्याच्या त्याच्यावरती मंत्रालयीन स्तरावरती निर्णय व्हावा. आमची मागणी अशी आहे की आम्ही आमचं स्वतंत्र राहणार आहे, आमच्या नागरी सुविधा आम्ही सांभाळणार आहे. आम्ही कोणाला मागणी केली नाही की आम्हाला त्यात टाका म्हणून. आम्ही जबरदस्ती ओढून तळून आम्हाला टाकणं हे संवैधानिक नाही. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं, आपल्या कायद्यांचं, ग्रामपंचायत कायदा कलम 14(4), तुमच्यानंतर नगर परिषदेचा कायदा जो आहे त्यातलं ते कलम 3, 6 हे आपण पाहून घ्यावं की त्याची पद्धत काय आहे.